नमस्कार मित्रहो, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या तर मगच्या 7 फेब्रुवारीचा भाग म्हणजे खरंच धमाकेदार होता असं मला सांगायला आवडेल तुम्हाला. अरे वाह, आज तर मेकर्सनी एका पाठोपाठ एक असे सीन दाखवले की विचारूच नका. पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला स्क्रीनला चिकटवून ठेवलं त्यांनी. तर मग चला आपण आजच्या या रोमांचक एपिसोडचा विस्तृत आढावा घेऊया आणि प्रत्येक सीनबद्दल बोलूया विस्ताराने. तुम्ही जर या मालिकेचे नियमित प्रेक्षक असाल तर तुम्हाला माहितीच आहे की सध्या कथा किती गुंतागुंतीची झाली आहे आणि आज तर त्यात आणखीन काही नवीन वळणं आली आहेत. सुरुवातीला जो सीन दाखवला तो म्हणजे खूपच महत्त्वाचा होता, कारण त्यात रविराज, अर्जुन, सायली आणि सुमन या सगळ्यांची एकत्र चर्चा दाखवली. आता हा सीन इतका इमोशनल होता की मनाला भिडलाच. रविराज म्हणतोय की बघा, नागराजला जामीन मिळाला असला तरी ही केस सोपी नाहीये अजिबात. तो नागराज नेहमीच हा दावा करत राहणार आहे की त्याने जी कबुली जबाब दिली आहे तो व्हिडिओ फेक आहे. पण आपल्याला तर ठाऊक आहे ना की तो व्हिडिओ खरा आहे, फेक नाहीये. पण मुद्दा इथे वेगळाच आहे मित्रांनो. रविराज खूप गंभीरपणे सांगतोय की जोपर्यंत महिप्त तोंड उघडत नाहीये तोपर्यंत ही केस मजबूत होणार नाहीये. आता इथे सुमन विचारते की ती साक्ष देईल ना, तर त्याचा काही उपयोग नाही का? रविराज तिला समजावतोय की अरे नक्कीच उपयोग होईल सुमन, पण महिपचे स्टेटमेंट मिळणे खूप गरजेचे आहे. अर्जुन म्हणतोय की महिप्त एकही शब्द बोलत नाहीये, याआड काहीतरी कारण आहे आणि ते कारण शोधायलाच हवे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, साक्षी जिवंत आहे हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येत आहे आणि हे सत्य पुढे आल्यावर किती मोठा भूकंप येणार आहे ते आपल्याला कल्पना आहे. सुमनला आता वाईट वाटतंय आणि ती विचारते की भाऊजी हे कधीच संपणार नाही का? रविराज तिला धीर देतोय की नक्की संपेल सुमन आणि नागराजला शिक्षा होईलच. तो तिला सांगतोय की आता या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, तू आधीच खूप सहन केलंय आणि ते पण एकटीने. इथे सुमन म्हणते की नाही भाऊजी, मी एकटी कुठे होते, तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात ना. रविराज आता जरा भावूक होतोय आणि म्हणतोय की सुमन, तुला जेव्हा या भावाची खरोखर गरज होती तेव्हा मी तुझ्यासाठी नव्हतो ना, म्हणून मी खरंच मनापासून तुझी माफी मागतो. सुमन म्हणते की नाही भाऊजी, असं नका बोलू, तुमची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? ते खूप आतल्या गाठीचे होते, तुमच्यासमोर माझ्याशी खूप प्रेमाने वागायचे, पण तुमची पाठ वळली की त्यांच्यातला राक्षस जागा व्हायचा. रविराज सांगतोय की मला कळत होतं सुमन, हा नागराज कसलाही कामधंदा करत नाही, खूप वाईट वागतो, बाहेर वाईट संगत आहे, नको त्या माणसांशी मैत्री करतोय. मला हे सगळं खटकत होतं, पण मी तेव्हाच लक्ष दिलं असतं तर कदाचित त्याने तुझ्यावर हात उगारला नसता आणि मी तुला वाचवू शकलो असतो. सुमन म्हणते की भाऊजी माझेही चुकलंच, मी कुठे तुम्हाला स्वतःहून सगळं सांगितलं. अनेकदा मला वाटत होतं की तुम्हाला सगळं सांगून टाकावं, पण माझं धाडसच झालं नाही. सायलीने मला जेव्हा धीर दिला तेव्हाच मी हे सगळं सगळ्यांना सांगू शकले. तू आता स्वतःला दोष देऊ नकोस. आता इथे एक गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो की नागराजचं सगळं सत्य समोर येणार आहे आणि सायलीचं सत्य पण समोर येईलच, कारण रविराज, अर्जुन सगळेच जण या केसच्या हाताधुवून मागे लागलेले आहेत. घरातलाच माणूस असा दगाबाज निघाला तर काय करणार म्हणा. आता पुढचा सीन खूपच इंटरेस्टिंग होता, जिथे प्रिया आणि साक्षी भेटल्यात. साक्षीने प्रियाला मुद्दाम बोलावून घेतलं आहे आणि आता हे दोघे बाहेर कुठेतरी भेटल्यात. प्रिया गडबडून विचारते की साक्षी काय झालं, तू इथे का बोलावलंस मला? साक्षी आता विचार करते की महिपने तिला सांगितलंय कुणावरच भरोसा ठेवायचा नाही, नागराजावर नाही आणि प्रियावर तर नाहीच नाही. तर साक्षीने प्रियाला का बोलावलं असेल हा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल ना. प्रिया म्हणते बोल ना साक्षी, काय झालंय, कसलं टेन्शन आलंय, का नागराज काकाला अटक झाली म्हणून? साक्षी हळूच सांगते की हो ते तर आहेच, पण त्याहीपेक्षा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रिया विचारते कसला प्रॉब्लेम? साक्षी सांगते की सायलीने मला पाहिलं. प्रिया घाबरून म्हणते काय, कुठे पाहिलं? साक्षी सांगते की एका कॅफेमध्ये पाहिलं आणि तिने संपूर्ण प्रकार सांगितला की कशी तिची आणि सायलीची अचानक टक्कर झाली. हा सीन दाखवताना त्यांनी फक्त म्युझिक ऐकवलं आणि ओठ हलवताना दाखवलं, जे खूपच चांगलं वाटलं. प्रिया आता ओरडून म्हणते साक्षीला की 4 चौघात असं फिरायचं एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? तुझं सो कॉल्ड वेषांतर आहे ना, त्याचा शून्य उपयोग आहे. तू स्वतःचं नाव बदललंस, चेहरा कसा बदलणार आहेस, आणि त्यात तू पनवेलमध्येच राहतेस. रहा इथे, पण निदान घरात तरी बसून रहा. सायलीने तुला पाहिलं, हे किती महागात पडू शकतं आपल्याला, कळतंय का तुला? साक्षी म्हणते की प्रिया ऐक, मला हे माहित नाही की सायलीने मला ओळखलं का नाही ओळखलं, तिने मला पाहिल्या क्षणी मी लगेच माझा चेहरा झाकला. प्रिया म्हणते मग तुला कशावरून वाटतं तिने तुला ओळखलं? साक्षी म्हणते तुला त्यासाठीच मी इथे बोलावलं ना. हे बघ, तू सायलीकडे लक्ष दे, तिला माझ्याबद्दल काही कळतंय का हे बघ. प्रिया म्हणते हा झालं, यासाठीच जन्माला आले ना मी, 24 तास माझा हाच उद्योग आहे ना. ठीक आहे बघते मी, लक्ष देते सायलीकडे, तिच्या वागण्या बोलण्यातून काही जाणवलं तर तुला कळवते. पण बाई साक्षी प्लीज अशी भटकू नकोस. आता जर काही गोंधळ झाला ना तर आपल्याला मदत करायला नागराज काका आणि अण्णा सर नाहीयेत. आता सगळं आपल्यालाच मॅनेज करायचंय, कळतंय का तुला? आता प्रिया काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करते साक्षीकडून आणि तिला म्हणते की साक्षी, तू एवढे दिवस अण्णा सरांना शोधत होतीस,
ते आता जेलमध्ये आहे हे कळल्यावर तू त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केलास का? तू भेटायला नाही गेलीस का त्यांना? साक्षी आता प्रियाला खोट बोलते आणि म्हणते नाही प्रिया, मी कशी जाणार होते त्यांना भेटायला, मला कोणी ओळखलं असतं तर. प्रिया म्हणते हो बरोबर, मला असं वाटलं की तू अण्णा सरांच्या प्रेमापोटी खूप मोठी रिस्क घेऊ शकतेस ना म्हणून विचारलं मी तुला सहज. बरं झालं तू गेली नाहीस भेटायला, नाही तर आपल्यासाठी खूप डेंजरस ठरलं असतं. पण आता मित्रांनो एक गोष्ट आहे, ही साक्षी अण्णाला भेटायला गेली होती वकिलाचं वेषांतर करून आणि हे सगळं अर्जुनच्या समोर आलं. आज त्यांनी त्याचा एक दमदार सीन घेतलाय जिथे अर्जुन महिपला विचारपूस करतोय की तू कोणती वकील केलीस आणि तिचे नाव पत्ता सांग. आता खरी मजा येणार आहे. म्हणजे अर्जुनचं लक्ष वेधलं गेलंय त्या गोष्टीकडे. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय. आज एवढे सीन घेतलेत एका मागोमाग की विचारूच नका. आता हळूहळू ते प्लॉटिंग करतात. सायली आणि तन्वी आहे, हे सगळं त्या दिशेने चाललंय. आधी साक्षी पकडली जाईल, बघूयात काय काय घडतंय पुढे. आता एक अतिशय रोमॅन्टिक सीन दाखवला त्यांनी जो खरंच खूप गोड होता. अर्जुनराव पहाटे पहाटे उठलेत पण सायली अजून उठली नाहीये. अर्जुनला छान वाटतंय की उठल्या उठल्या त्याला त्याची बायको दिसलीये. सायलीकडे बघतो तो उठल्या क्षणी आणि सायलीकडे बघून म्हणतो माझी बायको कमाल आहे. आज मी उठलोय आणि माझी बायको अजून झोपलीये. माझी बायको किती क्यूट दिसते ना. आणि बायको बायको करून तिला जाग करतो. सायली उठते आणि म्हणते कशाला उठलायस तेवढ्या पहाटे? अर्जुन म्हणतो पहाटे, सकाळ केव्हाची झाली आहे. गुड मॉर्निंग बायको. सायली गडबडते आणि म्हणते अरे बाई उशीर झाला मला उठायला. अरे देवा या वेळेला तर मी झाडांना पाणी घालून रांगोळी काढून नाश्त्याच्या तयारीला लागलेली असते बाई, मला फारच उशीर झाला. अर्जुन म्हणतो थांब सायली, एक दिवस तुला उशीर झाला तर एवढा फरक नाही पडत. सायली म्हणते तुमच्यामुळे माझं जागरण होत आणि म्हणून मला उशीर होतो उठायला. अर्जुन म्हणतो वारे वाह, उलटा चोर कोतवाल कोड आणते. तुझाच असतो रात्री मूड जागरणाचा आणि सकाळी उठल्या उठल्या ॲटिट्यूड चेंज. सायली म्हणते हा राहू द्या आता मला खाली जाऊ द्या नाही तर सगळी कामं आईंवर पडतील. अर्जुन म्हणतो ठीक आहे यार एक दिवस चालतंय. सायली म्हणते नाही बाबा मला जायलाच हो खाली. सायली आता अंथुरणाच्या गड्या घालत असते. अर्जुन म्हणतो नाही बरं बायको, मी काय तुला जाऊ नाही देणार, बस इथे मी असाच हात धरणार तुझा. सायली म्हणते बघा मी चिडेल ना आता. अर्जुन म्हणतो मी तुझा रुसवा काढेल का? सायली म्हणते जा मी चिडली आहे. अर्जुन आता तोंड बारीक करतो. सायली आता तिचा हात सोडवून घेते त्याच्या हातातून आणि निघायला लागते. अर्जुन अजून पुन्हा आवाज देतो तिला ए बायको बायको, चिडण्याचा पहिला रूल माहिती आहे का तुला? चिडल्यावर एवढं गोड हसायचं नसतं, असं अर्जुन हळूच तिच्या कानात सांगतो. मग सायली तिथून पळ काढते आणि आंघोळ पांघोळ करून खाली आलेली दिसते. सुद्धा आपल्याला पटापट काम करतात नाही अशी सगळी काम चुटकी सरशी झाली तर आपल्यासारखं नशीबवान आपणच असू नाही का मित्रांनो? मला तर फार वाटतं जर एखादा जीन वगैरे दिसला ना किंवा देवाने काही मला सांगितलं की काय इच्छा आहे तर मी म्हणेल देवा मला असं काहीतरी जादू दे की चुटकी वाजवली की कपडे विसरले गेले पाहिजे, चुटकी वाजवली की घर साफ झालं गेलं पाहिजे. तुम्हाला पण असंच वाटतं ना कधी कधी? फार वैताग येतो दिवसभराचा विचारूच नका पण काय करणार, डेली रुटीन करावंच लागतं. आपलं घर आपल्याला स्वच्छ ठेवावंच लागतं. आजकाल काय झालंय घरामध्ये एक दोनच बायका आहेत, प्रत्येक घरामध्ये असं चित्र दिसतं. ब्याच ठिकाणी काम तेवढीच आहे पण बायका कमी झाल्यात ना. आता सायलीबाईची काम बघा. कल्पनाताई नाश्ता करत असतात. सायली गडबडते आणि म्हणते आई नाश्ता करते मी पण आणि यांचा डबा राहिलाय करायचा आता. कल्पनाताई म्हणतात सावकाश सायली, एवढा काही उशीर नाही झाला. विमल म्हणते सायलीताई आपण नाश्त्याला थालपीठ करूयात का? सायली म्हणते हो चालेल. आता प्रिया उगाच मध्ये मध्ये करायला जाते. याची भारी मजा दाखवली आहे त्यांनी आज. प्रिया उगाचच तिथे गोलगोल फिरते करायला लागते. मग तिथे जाऊन म्हणते आई मी करू का नाश्ता? उपमा करू का? पोहे करू? नाहीतर शिरा करू का? नाहीतर कॉफीच करते सगळ्यांसाठी. प्रिया उगाच मध्ये मध्ये करायला लागते. आता कल्पनाताई तिची बघा कशी जिरवतात. सायलीला टेन्शन आलेलं असतं. आता ही स्वयंपाकघरात आली की पसारा वाढवते ना. आता मुद्दाम कल्पनाताई म्हणतात अरे सायली दाराबाहेरची रांगोळी काढायची राहिली आहे ना. सायली म्हणते अहो हो नाही, आज गडबड झाली, उशीर झाला ना मला, डबा करायचा आहे यांचा. कल्पनाताई म्हणतात हरकत नाही तू डबा कर. रांगोळी काय तन्वी काढेल? काढशील ना तन्वी रांगोळी? प्रिया म्हणते हो काढेल ना काढेल. वैतागून बोलते. आता विमल आणखीन भर घालते आणि म्हणते अहो वहिनी ते दाराजवळ झाडायचं राहिलो आणि कारंजाजवळ पण खूप पाचोळा झालाय, अहो तो कसा करू आता? मग लगेच कल्पनाताई म्हणतात पाचोळा केर काढेल की आपली तन्वी काय? तन्वी तू सगळं बाहेरच नीट आवरशील ना. प्रियाला आता इलाजच नाहीये. प्रिया म्हणते हो आवरते. कल्पना सडा टाका छान, मग रांगोळी काढ नाश्ता सायली बघून घेईल. सायली हळूहळू बोलत असते नाहीतर सगळे उपाशी राहतील ना. प्रिया म्हणते काय म्हणालीस काय म्हणालीस? कल्पनाताई म्हणतात नाही काय नाही म्हणाली ती तू, तो रांगोळीचा डबा बघ देवघराजवळ आणि घे आणि जा कामाला लाग. प्रिया देवघराजवळ जाते आणि रांगोळीचा डबा हातात घेऊन म्हणते आई येते हा ठिपक्याची रांगोळी काढते. आता हिला कुठे रांगोळी काढता येते, मजा येते यांची. आता लगेच कल्पनाताई म्हणतात हो काढ काढ.
पण आता ती गेल्यावर दोघींच्या दोघी हसायला लागतात. अर्जुन येतो खाली आणि म्हणतो, बापरे मम्मा, बरंच झालं तू सांगितलंस सायलीला नाश्ता करायला. मी जेव्हा ऐकलं ना की प्रिया नाश्ता करणार आहे तेव्हा मला टेन्शन आलं होतं. पण आता मजा येते प्रियाची. आता प्रिया आली बाहेर, मारे लागली, तिथे मोठेपणा केलाय की मी रांगोळी काढते आणि आता इथे आली आहे. आता अचानक तिला खाली बसल्यावर आठवतं, अरे रांगोळीच्या आधी केर काढायचा असतो वाटतं, नाही तर पुन्हा कटकट करतील. केर काढला नाही, आवरलं नाही, आधी सगळं झाडूनच घेते. असं म्हणून प्रिया आता तिथे असलेला तो खराटा घेते आणि कसल्या प्रकारे झाडलंय तिने. बाप रे बाप, तिला जेवढ्या ठिकाणी बसायचं ना तेवढीच जागा तिने साफ केली आहे आणि आता तिथे रांगोळी काढायला बसली आहे. एका क्षणाला मला असं वाटलं की तिने तिच्या जवळ असलेला रांगोळीचा डबाच बघून काढला की काय. तिने नुसते गोल 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 ठिपके मारलेत, म्हणजे असे वर्तुळ काढलेत असे लागून लागून. रांगोळीचा डबा असतो ना, अगदी तसंच. आता मुद्दाम हे तिघेचे तिघ आले तिची रांगोळी पाहायला. अर्जुन, सायली, कल्पनाताई. आता तिला काही रांगोळी येत नाही हे यांनाही माहीत आहे, पण तिचा मोठेपणा करायचा तोरा बघा ना कसा आहे. म्हणायचं की आई मला येत नाही, शिकवा, हा कमीपणा ती कधी घेत नाही ना, म्हणून तिला सगळे हसतात. कल्पनाताई आता हसायला लागतात. प्रिया रांगोळी काढून उठत असते. मुद्दाम आता कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, तू जेव्हा 4 वर्षाचा होतास ना तेव्हा तू एकदा ना खडूने रांगोळी काढली होतीस बघ, ते म्हणजे चित्र काढलं होतंस तसं. ते जे चित्र आहे ना ते आपल्या तन्वीच्या रांगोळीपेक्षा खूप छान होतं बरं. आणि काय तन्वी, एवढाच कचरा काढलास, बाकीचा कचरा कोण काढणार? आणि सडा पण नाही घातलास, तशीच रांगोळी काढलीस. प्रिया म्हणते, हो आई, कचरा काढते, लादी पुसते, मग रांगोळी काढते. अर्जुन म्हणतो, अरे मम्मा, म्हणजे दिवसभर रांगोळी काढायचाच प्रोग्राम सुरू राहणार आहे. कल्पनाताई म्हणतात, दिसतंय तसंच, पण बाई तन्वी राहू दे, रांगोळी पण काढेल. सायली फक्त साडी नेसली ना तन्वी की घरातली कामं आपोआप येत नसतात. प्रिया मनातल्या मनात विचार करते, सुभेदारना मुद्दाम माझी फजिती करतात. एक यांची प्रॉपर्टी काही मला मिळत नाहीये, त्यातून मुद्दाम मला मोरकरणी सारखं वागवतात. ही कशाला जाते मध्ये लुडबुड करायला, शिकायची तयारी नस द्यायची. आता पुढचा सीन बघा. अर्जुन आणि महिपच्या घेतलाय. अर्जुन महिपला विचारपूस करतोय. महिपला बांधण्यात आलाय. अर्जुन महिपला म्हणतोय, काय रे महिप्त? मोठे मोठे गुंड महिपला घाबरतात आणि हा महिप्त शिखरे नेमका कोणाला घाबरलाय? एवढा घाबरलाय की शिखरे बोलायलाच तयार नाहीये. महिप्त, सांग ना, अरे सांग ना, कोणाला घाबरतोयस? अर्जुन त्याच्या समोर येतो आणि आता त्याला विचारतो, काय रे महिप्त शिखरे? नागराज किल्लेदार तो पकडला गेलाय हे तर तुला माहितीच आहे आणि त्याच्या कबुलीस बाबाचा व्हिडिओ पण आमच्याकडे आहे, तरी सुद्धा तू गप्प आहेस. महिप्त शिखरे, काय घडलं होतं त्या दिवशी नक्की? नागराज किल्लेदारने तुला सुपारी का दिली होती? तू हे सगळं का बोलत नाहीयस महिप्त शिखरे? महिप्त फक्त बघत असतो अर्जुनकडे. महिप्त आता जरा घामाघूम झालाय. अर्जुन म्हणत असतो, महिप्त तू काहीच बोलत नाहीयेस. काय रे, साक्षी गेल्यानंतर तू बंदच पडलायस ना? महिप्त, किती घाबरलायस तू? महिप्त, वाघाची मांजर झाली रे तुझी. काय झालंय, काय नेमकं महिप्त? महिप्त काहीच बोलायला तयार नसतो. खरं तर त्याची इच्छा आहे अर्जुनला सांगावं, पण कुठेतरी या मनाला पटत नाहीये की महिप्त सारखा माणूस नागराज सारख्या माणसाला घाबरतोय. अर्जुन आता म्हणतोय, महिप्त तुझे प्रयत्न सुरू आहे जेलमधून बाहेर निघण्याचे. तुझी वकील आली होती ना तुला भेटायला, काय नाव होतं बाबा तिचं? विशाखा काहीतरी. आता मुद्दाम हा महिप्त म्हणतो, विशाखा प्रभूने. महिपने असं बोलल्या क्षणीच अर्जुन म्हणतो, राईट, विशाखा प्रभूने. कोण आहे, कोण रे ही? या नावाची वकील मी यापूर्वी कधी ऐकलीच नाही आणि बघितली तर नाहीच नाही. तुझ्यापेक्षा जास्ती माणसांना मी ओळखतो, म्हणजे माझ्या या फील्डमध्ये ही विशाखा प्रभूने आहे तरी कोण? अचानक ती आली, तू तिला कॉन्टॅक्ट पण नाही केला. आली, काय भानगड आहे? महिप्त म्हणतो, वकील साहेब, कायद्याने सुटायचं तर वकील करावाच लागेल ना? अर्जुन म्हणतो, अरे पण तू तिला वकीलपत्र कुठे दिलेस? अजून तू दिलं असतं वकीलपत्र तर मला कळलेच असतं. तुझी आधीची वकील तर ती दामिनी देशमुख होती ना, आता ही अननोन वकील तू का केलीस? ठीक आहे, आणि जेलमधून तू कोणालाही कॉन्टॅक्ट न करता ही वकील तुझ्यासाठी आली सुद्धा, म्हणजे ही विशाखा प्रभूने तुला स्वतःहून भेटायला आली. एनिवे महिप्त, तू जर त्या विशाखा प्रभूनेला वकीलपत्र देणार आहेस तर काही ॲड्रेस, फोन नंबर काही असेल ना तिचा? चल दे बरं, मला तिचा ॲड्रेस सांग, पत्ता सांग. अरे फोन नंबर तर तिच्या लक्षात असेलच ना तुला? अरे तुला भेटायला आली होती ती वकील, बोल ना महिप्त. महिप्त मात्र काहीही बोलायला तयार नाहीये. आता प्रियाचा सीन दाखवला. आता ही विशाखा प्रभू म्हणजे साक्षीच आहे मित्रांनो. ती वेषांतर करून आली होती महिपला भेटायला. हे महिप्त कसा बरं सांगणार? प्रिया आता वैतागलेली असते. प्रिया विचार करत असते, अरे यार, एकही गोष्ट धड होत नाहीये माझ्या आयुष्यात. जे करायला जाते ते सगळं उलटच होतंय ना. ते सुभेदार धड बोलताय ना, अश्विन धड बोलतोय माझ्याशी, पण तिकडे जेलमध्ये त्या नागोबाने माझ्या विरुद्ध काही तोंड उघडलं तर मी मेले. मग मी मेले नाही, मला तिथे जाऊन खात्री करून घ्यायला हवी. तो नागोबा माझ्या विरुद्ध तोंड उघडणार नाही याची, पण घरातले तर त्याला कोणी भेटायला जाणार नाही. मग मी कशी जाऊ? प्रिया सगळं बडबडत असते. तेवढ्यात येतो अश्विन. आता तो आल्या आल्या आवरत असतो. प्रिया त्याला लाडी गोडी लावायला जाते आणि त्याला म्हणते, अश्विन, अरे ऐकणारे, माझ्याकडे बघ ना. काय रे, केव्हापासून तुझी वाट बघत होते मी. अश्विन, दमलायस का रे? आज खूप पेशंट होते का? अश्विन म्हणतो,
आज मी चुकून दुसऱ्या घरात घुसलोय का? म्हणजे माझी बायको बघते तिच्या नवरा दमून भागून आलाय, एरवी माझ्या बायकोचं लक्ष नसतं ना. प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी चुकलीय हे मान्य केलंय ना. तू किती दिवस तेच धरून बसणार आहेस? मी नाही रे वागणार वेड्यासारखी अशी. पण प्लीज अश्विन, त्यासाठी मला तुझी गरज आहे रे. तुझी साथ हवी आहे मला. अश्विन, तूच असा वागलास तर माझा धीर खचेल रे. आता अश्विन तिला उत्तर देतो, तन्वी, ज्याला मनापासून वागायचं असतं तो असली कारणं शोधत नाहीत. प्रिया आता त्याचा हात धरते, त्याच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, अरे अश्विन, असं काय करतोस तू? माझा आहेस ना रे? मग प्लीज असं नको ना रे बोलत जाऊस मला प्लीज. अश्विन त्याच्याशी जवळीक साधायचा ती प्रयत्न करत असते, पण अश्विन तिचे हात झटकतो आणि म्हणतो, आलोच मी. प्रियाला काही त्याने भाव दिलेला नाहीये. प्रियाला आता उमजेना करावं तर काय करावं? प्रिया विचार करायला लागते, अरे यार, याच्या रक्तात सुभेदारांचाच चिवटपणा आहे. पण आज ना उद्या मी या अश्विनला घोळात घेईलच. पण या नागोबाचं करू तर काय करू असा विचार प्रिया करायला लागते. आता मालिकेच्या शेवटचा सीन आलाय. आता सगळ्या या लेडीज बसल्यात जेवायला. विमल या सगळ्यांना सर्व करत असते आणि सायली गरम पोळ्या आणत असते भाजून. विमल आता गंमत सांगते प्रतिमा आत्याला, अहो आत्या, म्हणजे तुम्ही बघायला पाहिजे होतं. तन्वी ताईंनी काढलेली रांगोळी सुकून रांगोळी सांडली की काय असं वाटत होतं. आता सायली म्हणते, हे घ्या गरम पोळी. आता अस्मिता सहज म्हणते, बरं झालं ती रांगोळी बघायला आपली पूर्णाजी नव्हती, नाहीतर पूर्णाजीने कपाळाला हातच मारला असता. सायली आता पुन्हा एक पोळी भाजायला जाते तेव्हा तिला बसतो चटका. काल आपण प्रोमो पाहिला ना, तेच दाखवले त्यांनी आज. कल्पनाताई, प्रतिमा त्या सगळ्या गप्पा मारताय आणि सायलीला अचानक चटका बसतो. ती बोलता पोळ्या भाजत असते ना, होतं असं ब्याचदा. सायली जोरात ओरडते, आई. आता प्रतिमा त्या धावत जातात तिच्याकडे. अस्मिता पण काळजीने म्हणते, काय सायली, काय झालं? सगळ्याच जणी विचारतात काळजीने, काय झालं? प्रतिमा त्या म्हणतात, किती भाजले सायली, ती बोट लाल झाली आहे. प्रतिमा त्या पटकन पळत जातात सायलीजवळ आणि सायलीला खाली बसवतात आणि म्हणतात, बस बरं सायली, केवढी बोट लाल झाली आहेत. विमल, जा बरं बाई, पटकन एका भांड्यात पाणी आण. आता प्रतिमा आत्याची ही तत्परता बघून सगळ्यांनाच नवल वाटतंय. आता सहज म्हणून जातात त्या, काय तन्वी, लक्ष द्यायचं ना गॅसकडे. आता अचानक सायली त्यांच्याकडे बघते आणि त्या सायलीकडे सगळे जण या दोघींकडे बघायला लागतात. म्हणजे त्यांनी अचानकपणे तिला तन्वी आवाज दिला ना, म्हणून आता त्यांना दोघींनाही वेगळंच वाटतं. म्हणजे असं वेगळंच फील होतं. ते काय होतं ते मलाही नाही कळलं नेमकं. आता तुम्ही एपिसोड पाहिल्यावर बघा. आता या प्रतिमात्याने सायलीच्या बोटा पातेल्यात घातल्या थंडगार पाण्यात. मग कल्पनाताई म्हणतात, जा बरं बाई, विमल, ते मला मान पटकन सायलीला लावायला. कल्पनाताई जवळ येतात आणि प्रतिमात्याला म्हणतात, प्रतिमा, ठीक आहे सायली, तुला तन्वी सारखीच. विमल आता मान देते. मग प्रतिमात्या त्यांच्या पदराने सायलीच्या तो ओला हात असा अलगदपणे पुसतात. सायली प्रतिमात्याच्या या मायेकडे बघतच राहते. ऑब्व्हियसली दोघी मायलेकी आहे, त्यामुळे त्या एकमेकींकडे ओढ घेतातच. खूप वेळ त्यांनी हा सीन दाखवला. शेवटी प्रतिमात्या सायलीकडे बघतात. सायली त्यांच्याकडे बघते आणि प्रतिमात्याच्या मायेचा ओलावा सायलीला जाणवतो. तर आजचा हा एपिसोड इथे संपला मित्रांनो. आता पुढच्या भागात काय बघायला मिळणार ते सांगते तुम्हाला. नागोबा महिपला धमकी द्यायला जातोय जेलमध्ये. नागोबा त्याला आठवण करून देतोय, महिप्त, तू इथे काही केलास तर साक्षीला तिकडे त्रास होईल, लक्षात ठेव. आता इकडे साक्षी या सचिनच्या मागे लागली. तुझा फोन दाखव रे मला, सचिन म्हणतो, वेडी आहेस का साक्षी? साक्षी त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करते. हो, मी वेडी आहे, मी कोणाचाही खून करू शकते. सुभेदारांच्या घरी सायली अर्जुनच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीची प्लॅनिंग चालू आहे. मग ते सायली अर्जुन ऐकतात. सायली म्हणते, हो, आम्हाला कळले, तुम्ही आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करताय ना? अस्मिता म्हणते, होय, तर तुमच्या 3 वर्षांच्या लग्नाची आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या 1 वर्षाची दणक्यात तयारी करणार आहे आम्ही, म्हणजे साजरा करणार आहे. आता ते लग्नाचा वाढदिवस बघूयात. आता काय ट्रॅक रंगणार आहे मालिकेत, बरंच काही दाखवताय. पण ते मित्रांनो, आजचा एपिसोड पण बराच मोठा होता. बघूयात मंडळी, छान रंगणारे पुढे मालिका, यात शंका नाहीये. बघता विकेंड आला सुद्धा. हॅपी विकेंड टू ऑल ऑफ यू. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये. रिव्ह्यू आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात उद्या. धन्यवाद मित्रांनो. तुमची आणि माझी भेट होईलच पुन्हा उद्या. तोपर्यंत काळजी घ्या आणि खरं तर मग बघत राहा.